यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघांसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि यावेळेस देखील आपण बघतोय की मोठा पोलीस पाठा तैनात इथं करण्यात आलेला आहे। आणि या संपूर्ण परिस्थिती संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी घेतलेला आहे। पाहूयात सध्याची यवतमाळ मधली परिस्थिती। निकाल लागणार आहे, निकालासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 7ही विधानसभा मतदारसंघात निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे। काही वेळातच निकाल यायला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी पोलिसांचं ठिकठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे, बॅरिकेड लावण्यात आलेले आहे। निकाल अवघ्या काही मिनिटापासून यायला सुरुवात होणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। आर्णी, उमरखेड, पुसद, डिग्रस, यवतमाळ, राळेगाव, वणी या विधानसभा मतदारसंघातनी यंदाच्या प्रथमच 8% मतदानात वाढ झालेली आहे। त्यामुळे निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागेल, नवख्या चेहऱ्यांना संधी दिल्या जाईल की जुन्नेच लोकांना पुन्हा मतदारांचा कौल असेल, हे काही वेळातच आपल्याला समजणार आहे। डिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये माणिकराव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यात काट्याची टक्कर मानल्या जात आहे। त्यांना देखील मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार आहे